नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपली गॅप सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, या लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन अगोदरच झाला असेल तर आपल्याला इथं आपला युजर आय डी आणि इथं आपला पासवर्ड द्यायचा आणि ह्या कॅपचा आपल्याला इथं फिल करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं जर आपला अकाउंट नसेल बनला आणि आपण इथं न्यू युजर असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला अकाउंट बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं न्यू युजर रजिस्टर हेअरवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपण दोन प्रकारे आपला अकाउंट बनवू शकता. इथं आपल्याला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2चे दोन ऑप्शन दिलेले आहे. इथं ऑप्शन 2 मध्ये आपण इथं आपली स्वतःची डिटेल्स, फोटो आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून आपण आपल्या मोबाईलवर OTP देऊन आपण इथं व्हेरिफिकेशन करून आपली प्रोफाईल इथं बनवू शकता. आणि इथं पहिल्या ऑप्शन मध्ये आपण फक्त आपल्या मोबाईलवरच OTP पाठवून आपली इथं युजर नेम ID बनवू शकता. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपली प्रोफाईल बनवायची असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपण जर इथं फक्त आपला मोबाईल नंबर देऊनच आपली प्रोफाईल बनवत असाल तर आपल्याला इथं या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या समोर इथं खाली याप्रमाणे हा मोबाईल नंबर आणि युजर नेम व्हेरिफिकेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर इथं आपल्याला एक आपला युजर नेम बनवायचा आहे. या युजर नेम मध्ये आपण आपला मोबाईल नंबर देऊ शकता किंवा आधार कार्ड नंबर देऊ शकता किंवा जन्मतारीख देऊ शकता किंवा आपण इथं आपला स्वतःचे नाव लिहू शकता. इथं ज्याप्रमाणे आपल्याला आपला युजर नेम बनवायचा असेल तो युजर नेम बनवल्यानंतर इथं खाली आपल्याला हा चेक युजर नेम अवेलेबिलिटीचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा यू कॅन यूज दिस युजर नेमच्या इथं ऑप्शन येऊन जाणार आणि मग आपण या युजर नेमला इथं यूज करू शकता. आणि जर याप्रमाणे इथं हा मेसेज नाही आला तर आपण हा युजर नेम यूज नाही करू शकत. आपल्याला इथं दुसरा युजर नेम बनवावा लागतो. इथं युजर नेम दिल्यानंतर खाली आपल्याला इथं आपला पासवर्ड बनवायचा आहे. आपल्याला हा पासवर्ड कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त आपल्याला इथं 20 कॅरेक्टर एवढा बनवायचा आहे. इथं या पासवर्डमध्ये आपल्याला कोणता पण एक 0 ते 9 मधून एक अंक द्यायचा आहे. त्याच्यानंतर ABCD मधून आपल्याला कोणता पण एक लोअर केस अल्फाबेट द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं कोणता पण एक अप्पर केस अल्फाबेट द्यायचा आहे आणि इथून आपल्याला कोणता पण एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचा आहे आणि त्याची लेंथ आपल्याला इथं कमीत कमी 7 कॅरेक्टर आणि जास्तीत जास्त 20 कॅरेक्टर एवढा मोठा ठेवायचा आहे. इथं जसं की आपल्याला इथं एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे citizen@123 याप्रमाणे आपण इथं आपला पासवर्ड बनवू शकतो किंवा आपण इथं pass@123 किंवा आपण इथं स्वतःच्या नावाचा पासवर्ड बनवू शकता. याप्रमाणे आपल्याला इथं पासवर्ड बनवायचा आहे आणि हा पासवर्ड आपल्याला इथं या पासवर्डमध्ये टाईप करायचा आहे आणि तोच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला पूर्ण नाव इंग्लिशमध्ये लिहायचं आहे आणि आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग तो नाव आपला इथं फुल नेम मराठीमध्ये इथं ऑटोमॅटिकली येऊन जाणार. आणि इथं जर आपल्या मराठीमधल्या नावामध्ये काही मिस्टेक आली तर आपल्या इथं तसंच सोडायचं आहे. आपण इथं एडिट नाही करू शकत. समोर आपल्याला इथं फॉर्ममध्ये एडिट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे आणि आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग ऑटोमॅटिकली इथं आपला वय येऊन जाणार आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे. इथं आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि आपण इथं ऑटोमॅटिकली लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. लॉगिंगच्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं आपला युजर ID म्हणजे लॉगिंग ID द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून इथून आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिंग होऊन जाणार. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं हा डाव्या साईडला या लाईनीला इथं खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला इथं शोधायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. तर इथं आपल्याला या रेव्हेन्यू डिपार्टमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा सब डिपार्टमेंटचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं क्लिक करून आपल्याला इथून आणखी रेव्हेन्यू सर्व्हिसेसवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. रेव्हेन्यू सर्व्हिसवाला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे इथं काही ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथून अटेन्शन ऑफ ॲफिडेव्हिटवाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपल्या इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला डाव्या साईडला सर्व्हिस लिस्टचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आणखी आपल्याला अटेन्शन ऑफ ॲफिडेव्हिटवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर आपल्याला हे गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार. पण मी आपल्याला इथं सांगतो की आपल्याला हे एवढे सारे डॉक्युमेंट्स न लागता आपण फक्त आपले 3च डॉक्युमेंट्सवरून आपण आपली इथं गॅप सर्टिफिकेट काढू शकता. हे सर्व डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर आपल्या इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि या पेजपासून आपल्याला आपली हे गॅप सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. एकतर इथं आपण इंग्लिशमध्ये हा फॉर्म फिलअप करू शकता किंवा आपण इथं आपल्या
मराठी किंवा लोकल लँग्वेजमध्ये हा फॉर्म फिलअप करू शकता. आपल्याला इथं हा लँग्वेज चेंजचा ऑप्शन दिलेला आहे. आपण जर मराठीमध्ये भरत असाल मराठीमध्ये भरू शकता आणि इंग्लिशमध्ये भरायचं असेल तर आपण इथं इंग्लिशमध्ये भरू शकता. सर्वात अगोदर आपल्याला इथं संबोधनमधून पुरुष असाल तर इथं हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपण इथं स्त्री असाल तर आपल्याला इथं हा श्रीमती किंवा शोवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपण इथं मुलगा असाल तर हा कुमारवाला आणि मुलगी असेल तर आपल्याला हा कुमारीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्याप्रमाणे इथं आपलं इंग्लिशमध्ये नाव दिला होता तो नाव इथं येऊन जाणार आणि तोच नाव इथं आपल्या मराठीमध्ये येऊन जाणार. या मराठीमध्ये नावामध्ये आपल्याला जर काही करेक्शन करायचं असेल तर आपण इथं Ctrl+Y दाबून आपण याला करेक्ट करू शकता. Ctrl+Y दाबल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा कीबोर्ड येऊन जाणार आणि मग आपल्याला इथं आपल्या या नावामध्ये जो करेक्शन करायचा असेल तो करेक्शन करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा आपल्या वडिलांचे नाव द्यायचे आहे. सर्वात अगोदर इथून आपल्याला वडिलांचे संबोधनमधून हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं वडिलांचे नाव इंग्लिशमध्ये इथं त्यांचे नाव इंग्लिशमध्ये द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचे आहे. मग आता ऑटोमॅटिकली आपल्या वडिलांचे नाव इथं मराठीमध्ये येऊन जाणार आणि याच्यामध्ये पण जर काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथं Ctrl+Y दाबून याला पण इथं करेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं रजिस्ट्रेशन करते वेळी आपण ज्याप्रमाणे इथं जन्मतारीख दिली होती तर जन्मतारीख इथे येऊन जाणार आणि त्याचप्रमाणे इथं त्याची वय पण येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर पण येऊन जाणार. पण आपल्याला जर हा मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर आपण याला चेंज करू शकता. त्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली आपला जेंडर पण येऊन जाणार कारण आपण इथं सॉल्युशनमध्ये हा कुमारीवाला ऑप्शन सिलेक्ट केला होता आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला ईमेल आयडीचा ऑप्शन दिलेला आहे. हा इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला इथं द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. आणि इथून आपल्याला व्यवसायामधून आपण आता काय काम करता ते काम आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आपण इथं कोणता काम न करता काही एज्युकेशन घेत असाल तर आपल्याला इथं हा शिक्षणचा पण ऑप्शन दिलेला आहे तर आपण तो पण ऑप्शन इथून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा आधार कार्ड नंबरचा ऑप्शन दिलेला हा इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला इथं द्यायचा असेल तर आपण इथं देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. आणि इथून आपला राष्ट्रीयत्व अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला कंप्लीट ॲड्रेस द्यायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं घर क्रमांकामध्ये आपला पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला हा इमारत विभाग मार्ग आणि प्रसिद्ध ठिकाणचा ऑप्शन दिलेला आहे. हे इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला इथं द्यायचा असेल तर आपण इथं देऊ शकता. त्याच्यानंतर इथं आपला जिल्हा अगोदरच येऊन जाणार. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. हे संपूर्ण आपल्या कंप्लीट ॲड्रेसचे डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला प्रतिपदनाच्या तपशीलमध्ये आपल्याला इथं कोणी पण एका साक्षीदाराचे डिटेल्स द्यायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं त्यांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं संबोधनमधून ते जर पुरुष असतील तर आपल्याला इथं हा श्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि जर स्त्री असतील तर आपल्याला इथं हा श्रीमती किंवा सौवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि कोणता जर मुलगा असेल तो पण 18 वर्षाच्या वरच्या तर आपल्याला इथं हा कुमारवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि जर मुलगी असेल ते पण 18 वर्षाच्या वरचे तर आपल्याला इथं हा कुमारीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं साक्षीदाराचे नाव पूर्ण नाव इंग्रजीमध्ये त्यांच्या पूर्ण नाव इंग्रजीमध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे आणि मग इथं ऑटोमॅटिकली साक्षीदाराचे पूर्ण नाव मराठीमध्ये त्यांच्या इथं पूर्ण नाव मराठीमध्ये येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर इथं प्रतिज्ञापत्राचे नावमध्ये आपल्याला हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजेत आहे त्याच्या आपल्याला इथं ऑप्शन टाईप करायचा आहे. आपण इथं टाईप करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला इथं Ctrl+Y दाबून हा इथं कीबोर्ड आणायचा आहे आणि आपल्याला हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजेत आहे तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला साक्षीदाराच्या ॲड्रेसचे आपल्याला इथं कंप्लीट डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं घर क्रमांकामध्ये त्यांच्या आपल्या इथं घर क्रमांक द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला इमारत विभाग मार्ग आणि हा प्रतिष्ठ ठिकाणचा इथं ऑप्शन दिलेला हा इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला इथं द्यायचा असेल तर आपण देऊ शकता. त्याच्यानंतर इथून आपल्याला त्यांचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, इथून त्यांचा तालुका सिलेक्ट करायचा आणि इथून आपल्याला त्यांच्या गावाचे नाव सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा पिनकोड द्यायचा. याप्रमाणे इथं साक्षीदाराच्या संपूर्ण ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला विचारले आहे की प्रतिज्ञापत्राचे अर्जाचे कारण. इथं पण आपल्याला हे ॲफिडेविट कशासाठी पाहिजेत आहे तो कारण आपल्याला इथं टाईप करायचा आहे. तो कारण इथं टाईप केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा कराराच्या तपशीलबद्दल इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या मला मंजूरवाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं समावेश करावरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथे काही इन्फॉर्मेशन येऊन देणार. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी एकदा समावेश करावरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपली ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ऑप्शन्स येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. तर आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इथं काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्याला आपली फोटोग्राफ बनवायचे आणि आपल्याला इथं अपलोड करायचे.
अपलोड करण्यासाठी आपल्याला या चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपले फोटोग्राफ जिथे कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे। मग याप्रमाणे इथं हे आपली फोटोग्राफ येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपले बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं ओळखीच्या पुरावामध्ये आपल्याला इथं आपला आधार कार्ड अपलोड करायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं या 3 नंबरमध्ये आधार कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे ते ऑप्शन्स येऊन जाणार, तर आपल्याला इथून सिलेक्टमधून हा अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा चूज फाईलचा ऑप्शन येऊन जाणार, तर आपल्याला इथं या चूज फाईलवरती क्लिक करून आपण आपला आधार कार्ड जिथं कुठे ठेवलं असेल तिथून आपल्याला आपला आधार कार्ड सिलेक्ट करून इथं अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा पत्त्याच्या पुरावाचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला 4 नंबरमध्ये आधार कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला आपण जो साक्षीदाराचे नाव दिला होता त्या साक्षीदाराच्या आपल्याला इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड केल्यानंतर इथंच आपल्याला हा शिधापत्रिका म्हणजेच इथं राशन कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला आपला राशन कार्ड अपलोड करायचा असेल तर आपण इथं करू शकता किंवा त्याला सोडू पण शकता, हा इथं मॅन्डेटरी नाही आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली आपल्याला इथं अनिवार्य कागदपत्राचे ऑप्शन दिलेले आहे, तर इथं आपल्याला 1 नंबरमध्ये इतरमध्ये आपण आपल्याला गॅप सर्टिफिकेट काढायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला एका पेजवरती किंवा एका स्टॅम्प पेपरवरती आपली किती गॅप पडलेली आहे त्याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन लिहून आपल्याला इथं इतरमध्ये तो अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला स्वयं घोषणापत्र अपलोड करायचा आहे। हा स्वयं घोषणापत्र आपल्याला इथंच खाली दिलेला आहे, तर इथूनच आपल्याला डाउनलोड करायचं आहे आणि त्याची आपल्याला इथं प्रिंट काढायची आहे। प्रिंट काढल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला फोटोग्राफ चिपकवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपलं नाव लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्या वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि आपली जेवढी वय असेल तर वय आपल्याला इथं लिहायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर लिहायचा आहे आणि आता आपण जो काम करत असाल तो काम लिहायचा आहे किंवा आपण कोणतं शिक्षण घेत असाल तर आपल्या इथं शिक्षण लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला जो पत्ता असेल तो पत्ता संपूर्ण इथं लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला ठिकाण आणि दिनांकचा ऑप्शन दिलेला आहे, तर हे आपल्याला इथं फिल करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली सही लिहायची आहे आणि इथं आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे। याप्रमाणे इथं आपल्याला आपला हा डिक्लेरेशन लिहायचा आहे। हा डिक्लेरेशन आपल्याला इथं इंग्लिशमध्ये दिलेला आहे, तर आपण इथं इंग्लिशमध्ये भरू शकता किंवा मराठीमध्ये भरू शकता। तो भरल्यानंतर आपल्याला इथं त्याला स्कॅन करून आपल्याला त्या स्वयं घोषणापत्रामध्ये आपल्याला तो अपलोड करायचा आहे। याप्रमाणे आपल्याला इथं हे आपले संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे। अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं या अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग घेऊन आपले डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पेमेंट करायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथं ओके वरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे पेमेंट करण्यासाठी आपल्याला कोणकोणते चार्जेस लागेल त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं पुष्टी करावरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं हे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यांच्यामधून आपल्याला इथं नेट बँकिंग वरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्याला इथं पे GOV इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर आणखी याप्रमाणे पेमेंट डिटेल्स इथं येऊन जाणार, तर आपल्याला प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे पेमेंटचे ऑप्शन्स येऊन जाणार। इथं आपल्याला क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट आणि हा QR कोडचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथं ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला इथं हा पेमेंट करायचा आहे। पेमेंट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपल्या पेमेंटची इथं स्लिप येऊन जाणार। त्याच्यासोबतच इथं खाली आपण अपलोड केलेले इथं डॉक्युमेंट्स पण येऊन जाणार, तर आपण इथं या 4च डॉक्युमेंट्सनी आपण आपली गॅप सर्टिफिकेट इथं काढू शकता। आपण इथं आपला स्वतःचा आधार कार्ड एक प्रूफ म्हणून आपण ज्यांच्या कोणाच्या साक्षीदाराचं नाव देतो त्या साक्षीदाराच्या आधार कार्ड सोबतच आपल्याला इथं एक स्टॅम्प पेपरवरती किंवा एका कोऱ्या पेपरवरती आपल्याला इथं लिहा लागतो की आपली इथं गॅप किती वर्षाची आहे त्याची संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन लिहून आपल्याला तो डॉक्युमेंट्स अपलोड करावा लागतो। सोबतच आपल्याला एक आपला स्वयं घोषणापत्र पण अपलोड करावं लागतो। ह्या 4च डॉक्युमेंट्सनी आपण इथं आपली हे गॅप सर्टिफिकेट काढू शकता आणि आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला इथं खाली प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथं या प्रिंटवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता। आणि आता जो आपण हा गॅप सर्टिफिकेटचा आपला फॉर्म फिलअप केला, हा फॉर्म आपला इथं 1 ते 2 दिवसामध्ये इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि अप्रूव्ह झाल्यानंतर इथूनच आपण त्याला डाउनलोड करू शकता। आपल्याला इथं होम पेज वरतीच इथं हा डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपण इथूनच त्याला डाउनलोड करू शकता। आता आपण हा गॅप सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप केला म्हणून हा डाउनलोडचा ऑप्शन हा ब्लर आलेला आहे, तर हा अप्रूव्ह झाल्यानंतर इथं आपल्याला हा डाउनलोडचा ऑप्शन येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपण आपल्या या गॅप सर्टिफिकेटला डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या गॅप सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करू शकता आणि त्याला डाउनलोड करू शकता। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।